आली आहे ना बा. हं? 9लाच येते. आज तर 10 वाजले. येडत घरात धुणं पडलं, भांडे पडले, घर झाडायचं पडलं. आज बाई लेट झाली. काही काम निघालं काय न बा तिच्या माग. जाऊ दे रात. आज टाइम झाला. मला काय बोलतो काय काय बाई. आज तर वेळ झाला मला थोडा. कामावाली आली काय न बा. या थोडा उशीरच झाला आज. शांताबाई काय काम निघालं होतं का? हा थोडं काम निघलं होतं. हा का? अहो मी लय केव्हाची वाट पाहतो. काय नाही आता सारा सारा अशी साडी खोसली हा तर लगेच भिडते मी. तुम्हाला माहिती ना मला वेळ नाही लागत कामाला. नाही नाही तुम्ही लय गुलाम आहे तशा. हा हा जाऊ का मग? हा जा जा. बर बर. आधी ना हा घर झाडी द्या. आधी घर झाडू का? नाही तर मग आधी भांडे घासा. भांडी घासून घेते, कपडे धुवून घेते आणि मग लादी पुशीते. चालेल चालेल. हा बाई भांड्यांचा लय पसारा पडलाय. एक तर लय वेळ झाला आज. पोराची तब्येत बरी नव्हती. मग आता काय सांगायचं मालकाला. मानाचं केले भांडी पाहायचं. मालक हा काय? काय नाही ती गांधी माशी होती. हा का? हा. गेली उडून. गेली असेल जाऊ द्या. हा जाऊ द्या काय नाही. बर बर बरं घ्या भांडे घासून. मी जातो. बर बर. चालेल. काय नाही भांड्याचं आहे ना इतके पडत मला काय करता काय माहिती. सारखी भांडी पाडून ठेवते. हा मालक काय पुन्हा आली ती गांधी माशी. हा का? हा ती उसाकली मी. हा हा. चावली तर नाही तुम्हाला? नाही नाही तसं काय वाटलं नाही ना? नाही मला नाही जावली. अहो इथं बसली होती हो. हा का? हा ना तुमच्या हातावर बर बर. हुसकून दिली. जाऊ दे गेली असेल आता. गेली असेल का ती इकडे नळाकच येते पाणी प्यायला येते काय ना. हा का? हा जाऊ दे. हा घ्या घासून घ्या. हा मला वाटलं काही लागतंय का काय तुम्हाला. नाही काही नको काही. बर बर. पसारा धुणं घेतलं दाळ धुवून. मालक झाले भांडे झाले. झाले ना? धुणं झालं, लादी पण झाली. हा मग आता मी हा लगेच नका जाऊ. मग मालकीन बाई आहे ना घरी नाही. हा मला थोडा चहा द्या ना करून. हा तर माहेरी जाईल मला बोलले ना. हा. 2-3 दिवस येणार नाही म्हणून. हा मग चहा द्या ना करून. चहा ठेवू का? हो ठेवा ठेवा. बर बर. हा आणा आणा. बस बस. नाही राहू दे ना. अहो बसा शांताबाई. एवढ्या थकल्या तुम्ही. थकले ना म्हणूनच थोडा चहा घेतला. म्हणले गरम गरम चहा प्यावा. एक तर पाऊस बी चालू आहे बाहेर. हो प्याला प्याला. हा. शांताबाई हा. अहो काय चव आहे हो तुमच्या हाताला. हा.
चहा चांगला झाला. अहो, लई ना आल्लं टाकून चहा बनवला तुम्ही. मी घरी असंच करते ना. अहो, अशी मालकीन बाईनं कधी चहा दिला नाही मला. हा का? हो प्या प्या. चहा ना म्हणजे आंबलच गेलो. हा ना. हो आता हॉटेल मध्ये प्यायची गरज नाही. द्या इकडे. घ्या घ्या. मालक आता जाते मी घरी. माझे ना पोरगा आजारी आहे ना, तर मला थोडे पैसे पाहिजे. हा पैसे लागते असं. हो ना. बस आता खरी 5 मिनिटं देतो. नाही बसायला आता वेळ नाही ना. बसा शांताबाई. काय मग एवढं दवदव करते कुठं लई जीव अहो, काढत. काय करते गरिबीला लाज नाही राहत असं. बसा गरीब बसा. त्याच्यात काय गरिबीला लाज नाही. तर पोर आजारी आहे. हा ना. तुम्हाला पैसे देतो ना मी. हा ना. किती हो? अहो इकडं का सरकू राहिले मालक. अहो शांताबाई थोडं सरकू द्या. सरकू द्या. मग अहो माझे 2 महिन्याचा तर पगार बाकी आहे ना. हा मग किती बा? अहो मालक असं काय करू राहिले तुम्ही. अहो मी काय म्हणतो ऐका ना. हा 2 महिन्याचा पगार बाकी आहे ना. हा. तो घेऊन जा. तुमचा मुलगा आजारी. अहो. खाली बसा. अहो मालक असं काय करते तुम्ही. ऐका ना. 2 महिन्याचा पगार बाकी आहे ना. हा 30,000. बर का शांताबाई. हा तुम्ही ना काही टेन्शन घेऊ हा. नका. तुम्हाला आता मी 1 लाख देतो. 1 लाख. हा अहो एवढे नका मालक. 1 लाख घेऊन मी काय करू. एवढं अहो. फेडता नाही येणार मला अहो, पैसे. ऐका ना. मग मी काय करू घेऊन. हो 1 लाख देतो. तुम्ही ते पैसे देऊ बी नका. देऊ नका हा म्हणजे. मालकीन घरी नाही ना. मग मालकीन घरी नाही तर 1 लाख कशाला घेऊ मी. अहो घ्या. पुन्हा त्याचा हिशोब सुद्धा लावू नका आणि देऊ नका. हो मालक काय बोल फक्त राहिले. एवढे फेडले नाही जाणार माझ्यानी. अहो फक्त मालकीन बाईला म्हणायचं नाही. हा का. पण मग मी काय म्हणतो माहितीये का. ऐका ना. मालक काय करू राहिले तुम्ही. 2 मिनिटं 2 मिनिटं अहो मालक सोडा तुम्ही. 2 मिनिटं शांताबाई. तुम्ही थोडं मालक तुम्ही काय असे करू राहिले. शांताबाई काय तुमचं रूप दिसतो. मालकीन बाई पेक्षा तुम्ही भारी हो. हो तुमच्याकडे डोक्यात पाणी झालं का. अरे, सोडा. थांबा ऐका. सोडा मालक. मला मला ते पैसे देऊ नका काही देऊ नका. हो तुमच्या पैशाला काढी लावा. मला नाही लागते तुम्ही ना पैसे. तुम्ही मला थोडस द्या ना. काय आता ओळखू. मालक सोडा बर का. ऐका. ऐक ना शांताबाई. शांताबाई अहो तुम्ही इतक्या सुंदर दिसत्या का तुम्ही ना असे काम केलेच नाही पाहिजे. मग काय केलं पाहिजे. अहो तुम्ही राजाच्या राणी सारखं दिसता. या बा मालक तुम्ही हात सोडा माझा. ऐका. हो मी मालकीन बाई. मालकीन बाईला सांगाला. अहो जाऊ द्या. का असं काहीच सांगू नका. पण मला थोडस द्या. काय द्या. हो माझं डोक्यात पक्क पाणी झालं का तुमच्या. हृदय तुम्हाला मी सोडित नाही बर का. मालक हम्म. मी नावाची शांत आहे. मी आज तुम्हाला सोडू शकत नाही शांताबाई. तुम्ही क्षणाची लय दिवसापून वाट पाहत होतो मी. मालक तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहते ना हम्म. तो क्षण तुमच्या आयुष्यात कधीच येऊन नाही देणार मी. अहो मालक सोडा. नाही. सोडा सोडा मालक. सोडणार नाही. सोडा मालक. मालक शांताबाई आज मी तुझ्या शरीराचा उपभोग घेणार म्हणजे घेणार. काय मालक हम्म. मी तुम्हाला माझ्या शरीराचा उपभोग नाही घेऊन जाणार. सोडा. तू मला खूप आवडली. मी तुला आज सोडू शकत नाही. सोडा मालक. सोडा. सोडा. शांता खाली बस. मालक मी तुला सोडू मी शकत अंगाला हात नाही. लावून नाही देणार. सोडा मला. सोडू शकत नाही. आज मालकीन घरी नाही. मालक सोडा मला. मी आज तुला मालकीन नाही. तुझं आज मालक काम केल्याशिवाय मी सोडू शकत अहो, नाही. मालक. सोड. सोड रे. नाही. ए, नारा. तुझी इथपर्यंत मजल गेली. इथपर्यंत मी- मालक. शांत. शांती सोड मला सोड. सोड. हा. तुला सोड.
हराम खरा तू सोडायच्या लायकीच आहे का? तुला सोडणार नाही, तुला गाडून टाकील आता इकडं. सोड बघा. सोड 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 म्हणते. मला मला तू- या शांतीचा उपभोग घेणार आहे. सोड. या शांतीचा या शांती- घेतोच. लई दिवसाची इच्छा होती. घेतो. कसा घेशील तू? कसा घेशील? हराम खरा तो बायकोला सांगून देते. बायकोला सांगते, पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करते. नीच माणूस आहे तू. शांता. हराम खोर आहे. पोलीस स्टेशनला जाऊन तो नावाची कंप्लेंट. शांता पोलीस स्टेशनला जाऊ नको. लाज नाही वाटत तुला? बायको घरी नसताना कामवालीवर हात टाकू राहिला. शरम नाही वाटत का? आणि लाटा घालू का तुझ्या? घालू का? थांब हे शांता. शांता का? शांता थांब ना. तुझ्या नावाची कंप्लेंट देणार आता. थांब थांब. आणि सगळं सांगणार पोलिसांना. तुझ्या सगळ्या याच्यात पार पेपरला देणार मी. तुझं सगळीकडे सांगून देणार. तुझ्या बायकोला सांगणार. तुझा परपंच उद्ध्वस्त करणार. परपंच उद्ध्वस्त करणार. सुखाने जगू नाही देणार मी. माझ्या वाटत जातो. माझ्या वाटत. शांता थांब 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 थांब. तू लई डेंजर लागली. ऐक ना, पोलीस स्टेशनला जाऊ नको. या बाय, माझी लई इज्जत जाईल. लई महत्वाची. इज्जतीचं शरम नाही वाटत का मग? हा? नको असं करू नको. इज्जतीचं एवढं आहे तर लाज नाही वाटत का? दुसऱ्या बाईला आवडून जायला कामवाली म्हणजे काय वाटली तुला? काय हा? झालं? आम्ही कामवाली जरा आहे पण आम्हाला इज्जत आहे. तो सारखं बेइज्जत नाही आम्ही. तुझ्या अंगात मला माझी मालकीन बाई दिसली. मालकीन दिसली म्हणून कवळी मारित होता का? हा? शरम नाही वाटत का तुला? येऊ दे ना मालकीनीला बी सांगून देते नको, मी. एवढ्या हा? पोटात एवढी नको. घाणेरडी वृत्ती तुझी मला माहित नव्हतं. शांत. मला वाटलं चांगलं आहे का काय तू? शांत आता चुकलं. चुकलो नाही. तुझ्या पाया पड. माझ्या पाया काय पडतो? देवाच्या पाया पड. माझ्या नको पाया पडू. नको आता. पण तुला मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जाऊ. हा? एवढे माणूस आहे का? हैवान आहे तू? हा? एवढे राक्षसाची वृत्ती धारण केली. आपण म्हणतो जाऊ दे, आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती आहे, पैशावाली व्यक्ती आहे, नको एखादा वाईट शब्द बोलायला. म्हणजे तुम्ही काय आमच्या डोक्यावर मिरी वाटी द्या काय? हा? एवढ्या पाळीला. एवढ्या पाळीला म्हणा. तुझ्याकडे आता कामाला सुद्धा राहणार नाही मी. पहिले माझे पैसे टाक. शांता, टाकीतो तुझे पैसे देतो आहोत. देतो काय? तुझ्या बापाला दे नाही. तू आता फक्त ती मालकीन बाई येऊ दे, मग येते मी. आपली पाहिजे. तुम्हाला लाज नाही वाटत का? एवढी सुंदर बायको असताना घरामध्ये दुसऱ्या बाईच्या अंगाला हात लावी द्या. नाही अहो, हा? तुमच्या हृदयात माई बायको दिसली. हृदयात बायको दिसली? येऊ दे ना, तुमच्या बायकोला सांगते ना मी दिसते तुम्हाला, तुमच्या नवऱ्याला जाऊ हृदयामध्ये. दे. मग तुमच्या हृदयातून ती बरोबर काढील मग तुम्हाला. हा? एवढ्या पाळीला माफ करा. माफ नाही करणार मी. थो, तुझ्या घरी कामाला कधी येणार नाही मी. कुत्तारड्या वानाच्या, नीच वृत्तीच्या, स्वतःला पैशावाला समजतो, मालक समजतो, बायांची काही इज्जत घेतो. अहो काय बोलू राहिल्या? असं काय बोलू नका ना. असं काय बोलू नका. ते बोलायचंच लायकीच आहे तू. अहो मी भावनेच्या भरात बोलून गेलो. तुझ्या भावना येतं तिकडे जाय ना, गाड ना त्यांना खड्डा करून तुझ्या भावनांना. अहो, त्या माझ्या- भावना मला दाखवू राहिला का तू? माझ्या भावना ओळखून घ्या. आता मला काही म्हणून सोडते. चुकलो. तुमच्या घरचं मी अन्न खाल्लंय ना, म्हणून मी आता जास्त हात नाही उचलीत. नाही तर तुला आहे ना सरळ करायला मला 1 मिनिट नाही लागणार. कुत्रीच्या आळवाने तुला ठेचला असतं इकडं नंग करून. आला का लक्षामध्ये? पण जाऊ दे, 4 वर्ष झाले इथं काम करते मी. ती मालकीन देवासारखी आहे. मालकीन बाईला. रोज इथं जेवते तुमच्या घरामध्ये म्हणून सोडते. नाही तर सोडलं नसतं. आणि या बा, जर परत माझ्या वाट्याला गेला ना बाबा, तर तुला आहे ना डायरेक्ट 2 तुकडे करील. इथून वरती आणि इथून खाली. आलं का लक्षामध्ये? आता नाही जाणार. तुला काय वाटलं शांती कामधंदे करते, धुणं भांडे करते म्हणजे सगळं सहन करून घे? रिकामी नाहीये मी. आम्ही कष्ट करतो, घामाचा पैसा कमीतो. तो सारखा असं लाचार नाही, असं नालायक नाहीये, बेआबरू नाही आम्ही. आलं का लक्षात? आबरू आहे आम्हाला, इज्जत आहे आम्हाला. पहिले पैसे टाक. पैसे टाक मला. संध्याकाळपर्यंत पैसे आले नाही ना तर इथं येऊन येतोय घराची बारादारी करून टाकेल मी. हा. येतो. तुला काय वाटलं असेल? येऊ दे मालकीन, बघते आता मी. गेली काय? गेली वाटत. अहो ही शांता मला वाटतं लई गरीब आहे का काय? इड येते, धुणं भांडे करती. मला असं वाटलं गरीब आहे. अहो इड शांताबाई येते, काम करीती. आणि मला वाटतं काही गरीब आहे काय? अहो गरीब काची? आणि पैशासाठी मला वाटलं बा अंगाला हात लावून देते का काय? अगं इथं कालिका माताच निघाली भो. आता बायकोला नाही म्हणली म्हणजे बरं होई.
नाही तर लईनाच ठेवतील. बाबा बाबा मला तर इथं ना काय करावा. भावनेच्या भरात माझ्या हातून वाहून गेलं. तिला कवली मारली. अगं अशी बाई एकदम सभ्य बाई आहे ती. बाबा बाबा आता माझ्या बायको परमेश्वरा पाय रे माझे वाक, नाही तर मा वाटोळ रे. घाबरून गेला जेवून दिसता.